नंतर पतीला दारूचं व्यसन होतं, नवरा लहानपणी वारला, त्या मुलाचा अंश त्या आईच्या पोटामध्ये ठेवून ते मूल जन्माला आलं. पण जन्माला आलेलं मूल त्या आईनं वाढवलं, पण त्या आईला एकच डोळा होता. ती आई त्या लेकराला घेऊन समाजात गेली का ती आंधळ्याचा मुलगा, आंधळीचा मुलगा म्हणून त्या मुलाला ती लोक चिडवायची. शाळेत गेले ते शाळेतही तसंच आंधळीचा मुलगा, आंधळीचा म्हणून लोक चिडवायची. हा सांगायचं, आई तू येत जाऊ नको, तू येऊ नको माझ्या बरोबर, शाळेत येऊ नको, तू कुठे समाजात येऊ नको, लोक मला आंधळीचा मुलगा म्हणतात, त्याचं फार वाईट वाटतं मला, तू येऊ नको. आई त्याला म्हणायची, अरे असू दे ना, मी आई आहे ना बाळा तुझी. बरेच दिवस झाले, मुलगा मोठा झाला, मुलगा 12वी पास झाला आणि मग त्या मुलाचा सत्कार विरामगावच्या चौकामध्ये लोकांनी ठेवला. सांगितलं, अरे एवढ्या कष्टाने या आईनं लेकराला वाढवलं, पतीच्या निधनानंतर याचा सत्कार करावा लागेल. 12वी पास केलं लेकराला. विरामच्या चौकामध्ये प्रचंड मंडप टाकला गेला. आईला राहवलं नाही. आईचं मन होतं, मातेची या चित्ती अवघी बालकाची व्यक्ती, किती मोठा मुलगा झाला, त्या आईला प्रचंड आनंद होतो. लोकांना गल्लोगल्ली सांगत होते, साहेब झाला का माझा पोरगा, लग्न झालं का माझ्या लेकराचा, नातू झाला का माझ्या, साधं ती आई साऱ्या गावभर सांगत असते. त्या मुलाचा त्या चौकामध्ये सत्कार ठेवला आणि लोकांनी सांगितलं, आणि एवढ्या कष्टाने त्या आईने आपल्या लेकराला वाढवल्याचा सत्कार केला पाहिजे. त्या मुलाने सांगितलं, खबरदार आई, तू जर त्या कार्यक्रमाला आलीस तर लोक तिथेही मला आंधळीचा मुलगा होती, येऊ नको बरं तू. पण आईचं हृदय, त्या आईला वाटलं की माझ्या लेकराचा एवढ्या कष्टाने वाढवलेला सत्कार मी म्हणून पाहावा, माझ्या अंतःकरणाला कळावा माझ्या लेकराचा सत्कार. त्या आईच्या लांब कोणाला ती सुनेया शिवली राहिली. आई स्वामी तिने जगाचा, आई विना भिकारी. एखाद्या मनुष्यानं आकाश जिंकलं, ही पृथ्वी जिंकली, या पृथ्वीच्या खालचंही काही जिंकलं आणि त्याच्या घरात आई नसेल ना तर तो भिकारी आहे. म्हणून भगवान गौतम बुद्ध म्हणाले, माता पितु उपठानं पुष्ट दारस संग हो, अनाकुलाचं कमंता येतन मंगलम मनोत्तमम. आई वडिलांची सेवा करा, पत्नी मुलाचा सांभाळ करा, हे तुमच्या आयुष्यातलं उत्तम कर्तव्य आहे. संत ज्ञानेश्वर म्हणाले, सगळ्या तीर्थाची अधुरे जे का माता पितरे तया सेवेशी किरे शरीरे लोन कीजे. जगातल्या कुठल्याच तीर्थाला जाऊ नका, पण आई वडिलांची सेवा करा. जगातल्या कुठल्या तीर्थाला जाण्याची काही गरज नाही. त्या मुलाचा सत्कार होत होता, त्या आईनं लांबून कोपऱ्यातून पाहिलं, माझ्या लेकराचा सत्कार होतोय. त्या आयोजकाची नजर गेली, या आई इकडे या, तुमच्या कष्टाने तुमच्या लेकरू 12वी पास झालं, तुमचाही सत्कार आम्हाला करू द्या. आणि ते मात्र मुलाला खटकलं. तुला सांगितलं होतं ना येऊ नको म्हणून, सगळे लोक मला आज रेजा पोरगा म्हणतात. का बरं आलीस तू, जा, मला तुझं नाव नाही घ्यायचं. 12वी झाल्यानंतर मुलगा घरदार सोडून निघून गेला, शहराकडे गेला, मोठा झाला, साहेब झाला, लवकर गावात आला नाही. इकडे ती आई त्या पोस्टमनला सारखं विचारायची, माझ्या बाब्याचं काही पत्र आलं का पोस्टमन साहेब. तो पोस्टमन सांगायचा, अगं मला जर पत्र आलं तर मी तुला आणून देईल ना, तू काय म्हणून चौकशी करते. अहो नाही दिवस आले हो, माझा बाबा रागानं निघून गेला, परत आला नाही माझा बाबा, येतं का काही पत्र चिठ्ठी मला सांगा ना साहेब. न राहून बऱ्याच वर्षाने त्या आईचा देहांत झाला, त्या आईचं निधन झालं आणि साहेब झाला या गावाला आला आईला भेटायचं म्हणून. आता आई फार म्हातारी झाली असेल, चला आईला भेटायला जाऊ म्हणून गावाच्या वेशीवर आला. पाटलाला, सरपंचाला, ग्रामस्थाला विचारत घरापर्यंत पोहोचला. घर बंद होतं. बंद असलेल्या घरामध्ये अतिशय जळमट झाली होती. बापाचा फोटो, आईचा फोटो पाहिला, रडायला लागला, अरे आई गेली. आणि मग 2-4 माणसं आली, सांगितलं, बराच वेळ बाबू तुझी वाट पाहिलेली आईनं, तू आला नाहीस. त्या आईचा तिरस्कार करून गेलास. त्या आईचं कसं तरी कार्य आम्ही पार पाडलं नाही गावकऱ्यांनी मिळून. त्या आईनं आपल्या बाळाच्या विरहामध्ये त्याच्या बापाच्या फोटोच्या पाठीमागे चिठ्ठी लिहून ठेवली होती. आई होती ना ती. त्या बाळाला पाहिलं, बापाच्या फोटो मागे काहीतरी कागद आहे, तो कागद घेतला, तो बाळा वाचू लागला आणि बघितलं, तीर्थरूप बाळूस, बाळा तू बरा असशील रे, लय मोठा साहेब झाला असशील बाळा तू. अनेक वर्ष मी तुझी वाट पाहिली, तुझ्या बापाच्या मृत्यूनंतर मी फार कष्टाने तुला सांभाळला रे. तुझा बाप, तुझा अंश माझ्या पोटामध्ये ठेवून दारूच्या व्यसनाने मरून गेला, पण मला आनंद झाला की तू माझ्या पोटामध्ये आहेस. आणि मग निसर्गाच्या नियमाप्रमाणे तू माझ्या पोटी जन्माला आलास.
मी तुला कसा बसा वाढवला, तुझा सत्कार सगळं काही झालं, पण तू मला नुसता चिडवत होतास की आई तू येऊ नको, मला आंधळीचा पोरगा म्हणून म्हणतात, तू मला सांगत होतास पण बाळा आंधळी मी नव्हते रे, तुझा बाप तुझा अंश माझ्या पोटामध्ये ठेवून गेला, निसर्गाच्या नियमाप्रमाणे तुझा जन्म झाला, तुझा जन्म झाल्यावरती मला प्रचंड आनंद झाला, आता मला सांभाळणारा माझा पोरगा जन्माला आला, नसला नवरा तर काही झालं, हा माझा मुलगा मला सांभाळेल, माझ्या बरोबर चांगला राहील, आनंद मला झाला रे बाळू. पण तो आनंद माझा फार काळ टिकला नाही. काही क्षणामध्ये डॉक्टर माझ्या जवळ आले आणि सांगितलं, मावशी तुम्हाला मुलगा झाला पण त्याला एकच डोळा आहे. मग मी डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब माझं मिरीचं काय व्हायचं ते होऊ द्या, पण माझा एक डोळा माझ्या लेकराला द्या. अरे बाळा आंधळी मी नव्हते रे, आंधळ तर तू होतास, पण तू समाजामध्ये चांगला म्हणून माझा एक डोळा मी तुला दिला. हे पत्र त्या बाळूनी वाचलं, पायाखालची जमीन सरकून गेली आणि कळालं, अरे आंधळ तर मी होतो ना, माझ्या आईला तिचा डोळा मला दिला, त्या आईचा मी आयुष्यभर तिरस्कार करत राहिलो. तिला आई म्हणायची. भावानी बहिणीला सासरी निरोप पाठवला, अगं आई आजारी आहे, जरा भेटून जाते का. 2-4 दिवस म्हातारी अंथरुणावर पडली होती. मैत्रिणीला विचारते जाऊ का नको, नाही जावा तर माझी 18-20 दारिद्र्य, मला 2 रुपये नाही मिळाले तर माझ्या पोरांच्या पोटाला मिळायचं नाही, काय करावं. मैत्रीण म्हणले वेळीच का, अगं म्हातारी मेल्यावर परत काय करशील. म्हणून ही तुटलेली फुटलेली पिशवी घेऊन माहेराच्या दिशेने निघाली. एसटी मधून आईच्या गावाला होती ना, त्या एसटीच्या स्टँडला उतरली, चपला तिच्या एसटीत निघून गेल्या. तरा धावत धावत त्या एसटी स्टँड पासून घरापर्यंत पोहोचणार तोवर त्या नातवंडाने पाहिलं, अगं आजी आजी, अगं आत्या आली. 2-3 दिवस आथरुणावर पडलेली म्हातारी लेक आली म्हणून तडा उठली. पूर्वीच्या म्हाताऱ्या माहितीत ना तुम्हाला, भाकरीचा तुकडा घ्यायचा, इकडून ववाळ इकडे टाक, तिकडून ववाळ तिकडे टाक, आणि कडकडून आईने लेकराची मुलीची गाठ भेट झाली. कितीही वयस्कर आई असू द्या, भगवान गौतम बुद्ध म्हणतात या जगामध्ये 12 प्रकारचं दुःख आहे, त्यातलं एक दुःख म्हणजे प्रिय दुःख, तुमची प्रिय व्यक्ती तुम्हाला सोडून जाणे हे देखील दुःख आहे. असंच एक दुःख या रोकडे परिवाराला या निमित्ताने झालं. त्या दुःखामध्ये त्या परिवाराचं सांत्वन करण्यासाठी आलेल्या सर्वच मंडळींचं निरोध व्यक्त करतो. आणि काही मंडळींच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मला असं दिसते की आता थोडंसं थांबा, कारण माणूस उठलेला बसला म्हणजे आपण समजून जायचं किंवा यांना असं वाटतं की आता थांबावं. आणि म्हणून मी आपला फारसा वेळ न घेता माझ्या या आईला काळजाच्या कणाकणापासून, रक्ताच्या थेंबापासून, मनापासून माझ्या सबंध अभंग परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करीत असताना माझ्याबरोबर आलेले मुंबई नाटक कामगारांचे मुकादम सन्माननीय विकासराव अभंग, त्याचबरोबर एक यशस्वी उद्योजक आणि देवशी गावचे आकाशराव मोरे यांच्याही वतीनं माझे धर्मबंधू सन्माननीय संतोषरावजी काळे साहेबांना 2-4 दिवसापूर्वी काहीतरी पुरस्कार मिळालेला आहे, असं आम्ही स्टेटस वरती पाहिलं. त्यांच्या कार्य आणि कर्तृत्व असंच वृद्धिंगत होऊ जावं. सन्माननीय नामदेव दादा वागचौरे, माझा मेवणा अनिलराव भालेराव, ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत. या सर्वांच्या वतीनं माझ्या या आईला भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करताना, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू गाय, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही, अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, तळप त्या उन्हात रख रख त्या रानात, अगरावली समजसाठी तू कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्यांचे फास. आई माझी मायेचा सागर. ज्यांच्या घरात ज्यांचे आई वडील जिवंत असतील त्यांनी आपल्या आई वडिलांची सेवा करा. वृद्धाला, धम्माला, संघाला शरण जा. बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाला शरण जा.
ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्याला उंची मिळेल त्या प्रत्येकाचं ऋण तुमच्या अंतःकरणामध्ये असू द्या. प्रत्येक माणसाने प्रत्येकाशी चांगलं बोला. मेल्यानंतर मुर्द्याला हलवण्यापेक्षा जिवंत नातेगोती सांभाळा असा एक सल्ला तुम्ही देऊन आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळा. पाव्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. तो जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत न ताकत. छोड़कर अपनी ऊंची हवेली तुझको बाहर निकलना